सातारा झेडपी राडा प्रकरणावरून मंत्री शंभूराज देसाई आक्रमक. देसाईंच्या तक्रारीनंतर साताऱ्याच्या पोलीस अधीक्षकांचे निलंबन. उपसभापती नीलम गोरे यांच्याकडून हे निर्देश. सातारा झेडपी राडा प्रकरणावरून शिंदे आणि भाजपमध्ये सभागृहातच खडाजंगी. दोन्ही पक्षाच्या आमदारांची आपापल्या नेत्यांसोबत बैठक. शिंदेंसोबतच्या बैठकीत शिवसेनेचे आमदार आक्रमक. सातारा एसपींना बडतर्फ करण्याची देखील मागणी. भाजप नेत्यांसोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची चर्चा. सातारा झेडपी विषयावर कोणतीही तडजोड नाही, भाजपाची ही भूमिका. तर सातारा एसपी निलंबनाबाबत सभापतींसोबत चर्चा करणार. मतदानापासून सदस्यांना रोखणं हा लोकशाहीचा खून. आरोपीला पकडावे तसे पोलीस मंत्र्यांना पकडून घेऊन गेले. उपमुख्यमंत्री शिंदेंचे हे खडे बोल. तर वस्तुस्थिती तपासूनच कारवाई करा, मुख्यमंत्री फडणवीसांचं हे आश्वासन. भाजपवर सातत्यानं आरोप करण्याचा प्रयत्न केला जातोय. तर पालकमंत्र्यांनी पोलिसांना शिवीगाळ केली, त्यांच्याकडून लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम. तर मंत्री जयकुमार गोरे यांचा शंभूराज देसाई यांच्यावर हा निशाणा. भोंदू अशोक खरात प्रकरणावरून सभागृहात विरोधक आक्रमक. खरातमुळे महाराष्ट्राची बदनामी. नाना पटोले आक्रमक. भोंदू बाबाला साथ देणाऱ्या मंत्र्यांचे राजीनामे घ्या, त्यांचे HIV टेस्ट करा. वडेट्टीवारांची ही मागणी. घडलेला प्रकार अत्यंत गंभीर. भोंदू खरातने अनेक महिलांसोबत दुष्कृत्य केल्याचं समोर. या संदर्भात चौकशी सुरू. कुणालाही सोडणार नाही. विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ही माहिती समोर. खरात प्रकरणाचे हिडेस तपशील वाचून गरगरल्यासारखं झालंय. राजकारण्यांच्या प्रवृत्तीवरती राज ठाकरेंकडून तीव्र ताशेरे. भोंदूला कठोरात कठोर शिक्षा होईपर्यंत प्रकरण शांत होऊ देऊ नका, राज ठाकरे यांचं माध्यमांना हे आवाहन. भोंदू खरात अध्यक्ष असलेल्या शिवनिका संस्थांच्या ट्रस्टींची होणार चौकशी. सूत्रांची माहिती. संस्थांच्या सदस्य असलेल्या साखणकरांच्या अडचणी आणखी वाढण्याचा अंदाज. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं दुपारी 2 वाजता लोकसभेत संबोधन. आखाती देशांमधील परिस्थिती आणि भारतीयांच्या सुरक्षेवरती बोलणार. भाजपचे सर्व खासदार लोकसभेमध्ये असणार उपस्थित. घरगुती गॅस सिलेंडर 8 ते 10 किलोच्या प्रमाणात देण्यात येणार. गॅस तुटवड्यामुळे सरकारचा मोठा निर्णय. जेवढा गॅस असेल तेवढे पैसे आकारले जाण्याची देखील शक्यता. जळगावच्या सराफा बाजारात सोन्याच्या दरात 5,000 तर चांदीच्या दरात 10,000 रुपयांची मोठी घसरण. सोनं जीएसटीसह प्रतितोळा 1,43,170 रुपये. चांदी प्रतिकिलो 2,26,600 रुपये. इगतपुरीच्या पायरवाडी आदिवासी पाड्यावरती पाणी टंचाई. पिण्याच्या पाण्यासाठी अर्धा किलोमीटर पायपीट. जीव धोक्यात घालून गढूळ पाणी पिण्याची देखील वेळ. प्रशासनाचं मात्र दुर्लक्ष.